नमस्कार मित्रांनो, बघा आता बांधकाम कामगारासाठी एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे स्कॉलरशिप सर्वच पाल्यांना काय केली जाते. 2 पाल्यांना जे कामगार आहेत इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळामार्फत ज्याची नोंदणी चालू आहे अशा कामगाराच्या 2 पाल्यास शासनाने काय केलेली आहे, शैक्षणिक स्कॉलरशिप जाहीर केलेली आहे. मग त्या स्कॉलरशिपसाठी त्यांना काय काय लागतं बघा. आता कागदपत्र म्हणलं तर अ, कामगार पावती लागते. त्यानंतर विद्यार्थ्याचा आधार कार्ड लागतं, वडिलांचा आधार. त्यानंतर बँक पासबुक लागतं. त्यानंतर शाळेची विद्यार्थ्याची बोनाफाईड लागते. त्यानंतर शाळेचं आय कार्ड आयडेंटिटी कार्ड लागतं. त्यानंतर शाळेचा ईमेल आयडी व मोबाईल नंबर आणि त्यानंतर राशन कार्ड हे कंपल्सरी आहे. राशनमध्ये त्या विद्यार्थ्यांचे नाव वगैरे पूर्ण लागतात. ऑनलाईन राशन लागतं. बघा आता ही एवढी योजना स्कॉलरशिपची घ्यायची म्हणलं तर मग त्याला 1ली ते 12वी पर्यंत 2,500 ते 10,000 पर्यंत आहे. त्यानंतर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयरला ₹20,000 स्कॉलरशिप आहे. त्यानंतर पुढं डिप्लोमा केला तर एखादा मोठं मेडिकलचं केलं तर 1,00,000पर्यंत इंजिनिअरिंग आहे, त्याला ₹60,000. अशा विविध प्रकारच्या काय आहेत स्कॉलरशिप इमारत व इतर बांधकाम कामगारांच्या पाल्याला काय केले जातं, कामगारामार्फत दिलं जातं. त्यासाठी मग ज्यांना नोंदणी ज्यांची ॲक्टिव्हेट आहे, त्यांनी काय करायचं आहे, हे सांगितलेले एवढे कागदपत्र तयार ठेवायचे आहेत. आता थोडंसं इलेक्शनचा राडा चालू आहे आचारसंहितेमुळं. त्यानंतर हे सगळं संपलं की नंतर परत काय होणार आहे, चालू होणार आहे. मग त्यामध्ये भांडे किट योजना असेल, ही स्कॉलरशिपच्या योजना असतील. पहिलीपासून तर 12वी पर्यंत उच्च शिक्षण घेत आहे तिथपर्यंत सर्वांनाच काय केली जाते, कामगाराच्या पाल्यांना ही योजना दिली जाते बांधकाम कामगारामार्फत. मग ज्यांच्या राशनवर 2 पेक्षा जास्त पाले असेल तरी त्यांना मिळत नाही. फक्त 2च मुलांना काय होते याचा लाभ मिळतो. जास्तीच्या मुलांना त्याचा लाभ घेता येत नाही. मग तुमचं कोणतं असू द्या, MBBS कोर्स असू द्या, कोणताही असू द्या, त्याला काय केली जाते, मंडळामार्फत स्कॉलरशिप मिळते. मग याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, अगोदर ऑनलाईन करावं लागतं. ऑनलाईन केल्यानंतर त्याला अपार्टमेंट बुक करावी लागते. म्हणजे कागदपत्र व्हेरिफिकेशनची आपल्याला एक तारीख घ्यावी लागते आणि ते घेतल्यानंतर मग आपल्या तालुका लेवलला जे कामगार ऑफिस आहे ना, त्या कामगार ऑफिसमध्ये जायचं. मग तिथून मग कागदपत्र आपले काय करायचे आहे, ओरिजिनल घेऊन जायचे सर्वच. आणि ओरिजिनल घेऊन गेल्यानंतर तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपले तिथं बघितले जातात. खरे खोटे कागदपत्र आपण जे अपलोड केलेले आहेत आणि ते बघितल्यानंतर मग आपल्याला काही दिवसांनी अप्रूव्हलचा मेसेज येतो. मंडळामार्फत आपल्याला अप्रूव्हल मिळतं आणि अप्रूव्हल मिळाल्यानंतर मग थोड्या दिवसामध्ये स्कॉलरशिप काय होते, कामगाराच्या बँक अकाउंटमध्ये जमा होण्यास सुरुवात होते. हे सर्व अशीच प्रोसेस आहे. मग ते तुमचे 1लीचा असो, 2रीचा असो, 5वीचा असो, 12वीचा असो, पदवीचा असो, डिप्लोमा असो, डिग्री असो, कोणत्याही वर्गाची स्कॉलरशिप घ्यायची म्हणलं की ही सर्व प्रोसेस काय करावं लागते, पार करावी लागते. नंतरच काय होते, कामगारांना काय होते, ती स्कॉलरशिप मिळते. त्यामुळं रिन्युअल आपलं अत्यावश्यक आहे. नोंदणी चालू लागते तरच मिळते. कारण काहींच्या नोंदणी रिन्युअल बंद पडलेले आहेत. त्या कामगारांनी आपली नोंदणी अद्ययावत करून घ्यायची आहे, चालू करून घ्यायची आहे, तरच तुम्हाला ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे. स्कॉलरशिपमधून मुबलक प्रमाणात काय होते, त्याचे फायदे आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण 60,000पर्यंत इंजिनिअरिंगच्या डिप्लोम्याला स्कॉलरशिप येते. प्रतिवर्षी येते. जेवढ्या वर्षी कोर्स असेल 3 वर्षे, 4 वर्षे, तुम्हाला तेवढ्याही वर्षी काय झाली जाते, शासनाची स्कॉलरशिप येते. त्यानंतर मेडिकलचा असेल तर ₹1,00,000. मग मेडिकलचा कोर्स 4 वर्षाचा असेल तर 4 वर्षे 1,00,000ची काय होते, त्या कामगाराच्या पाल्याला ही स्कॉलरशिप काय करते, शैक्षणिक शिक्षणासाठी भेटते. मग ज्या कामगारांचे पाल्य शिकत आहेत, शिक्षण घेत आहेत, ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचं आहे,
पैसे वगैरे नाही, तर ह्या मंडळामार्फत इमारत व इतर कल्याणकारी बांधकाम कामगारामार्फत स्कॉलरशिपचा लाभ आपल्याला त्यांना काय करता येतो, घेता येतो, मिळतो. त्यामुळं मग जे कामगार असतील त्यांनी आतापर्यंत लाभ घेतला असेल, ज्यांनी त्यांना काय अडचण नाही, ज्यांनी लाभ घेतला नसेल त्यांनी काय करायचं आहे, ह्या योजनेचा, शासकीय योजनेचा काय करायचा आहे, लाभ उचलायचा आहे, लाभ घ्यायचा आहे. कुणीही ह्या लाभापासून वंचित राहणार नाही याची सर्वांनी काय करायची आहे, दक्षता घ्यायची आहे. जे नोंदणीकृत बांधकाम कामगार बांधकाम कामगार आहेत मंडळाकडे, त्यांनी काय करायचं आहे, याचा लाभ उचलायचा आहे. त्यानंतर लग्नासाठी सुद्धा काय होतात, त्यांच्या कामगारांच्या मुलीच्या लग्नासाठी सुद्धा काय होतात, त्यामध्ये पैसे मिळतात. त्याचा एक वेगळा व्हिडिओ आपल्याला काय करायचा आहे, बनवायचा आहे. लवकरच आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ काय होणार आहे, येणार आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते आपल्याला काय होत आहेत, पाहावयास मिळणार आहेत. धन्यवाद.